हार्ड लक टीम श्री11 काळगाव. बॉटल सौजन्य डीजे तेजस कराड यांच्या माध्यमातून द ब्रँडेड वॉच शिवम ट्रेडर्स वॉच सप्लायर्स यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. येस सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करूया. या अंतर आपलं देखील स्वागत आहे. अंतरा आज हे छोटे खेळाडू उपस्थित आहेत. वेलकम जालिंदरजी पन्हाळकर साहेब, आपलं देखील स्वागत आहे. आणि ज्या प्रकारे ही संकल्पना आहे भवानीनगर चषकमध्ये, विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. आणि एक गाव 11च्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला तुम्हाला सामनावीरसाठी 2 पारितोषिकं असतात ना, त्या स्पर्धेची चर्चा होते. अभिनंदन पृथ्वीराज यादव. चला मॅच चालू करा. टीम टॉस शिकल्यानंतर फिल्डिंग करते जय हनुमान सुपोडेवाडी. आणि बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल बनपुरी स्ट्रायकर्स. आवाज ऐकूया आशिष चोरगे सरांचा. धन्यवाद. पहिलाच बॉल वरुणचा ऑन साइडला बनवण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन कोण आहे भाऊ? राहुल आणि मंगेश. आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय. चांगला बॉल वरुणच्या माध्यमातून. अवघं वय वर्ष 14 आणि 14 वयाचा हा गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अर्थातच वरुण सुपुगडे. पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी कॅप्टनने धुरा सांभाळली आहे. आणि तिथे आपण जर पाहिलं तर यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तिथे विकेट मिळवली. आपल्या करिअरमधली पहिली विकेट. अर्थातच आज मैदानाच्या आतमध्ये वय वर्ष अवघं 14 आणि त्याने मात्र आपल्या गोलंदाजीमधून प्रभावित केलंय. अर्थातच वरुण सुपुगडे. आणि प्रत्येक जण येतोय आणि कौतुकाची थाप त्याला देतोय, कारण त्याला माहिती आहे की आपण आपल्या टीमसाठी किती कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करायची आहे. प्रयत्न चांगले होते आणि प्रयत्नांना मात्र नक्कीच यश आलं. आणि तुम्ही स्वतःला सिद्ध करत राहा. जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाही. आणि तो स्वतःला सिद्ध करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिलं षटक त्या वरुण सुपुगडे, वय वर्ष 14 आणि पहिलं षटक हाताळत असताना धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त एक महत्त्वाची विकेट. मोठा फलंदाज त्याने बाद केला. चर्चा राहिली या गोलंदाजाची. युवा टॅलेंटेड खेळाडू, पाटण तालुक्याचं भविष्य. येणारा काळ मात्र नक्कीच गाजवेल आणि त्याच्या देखील रील्स व्हायरल होतील.
काहीतरी असू ते दाब वायर मग कुठे आहे लाल बटन आहे का लाल बटन दाबा अरे इंजिन बंद होतं तर मग चालू झालं वायर मग कुठे आहे त्याची वायर तिकडे आहे चला मॅच स्पीडअप करूया. पहिलं षटक समाप्त झालंय. आबास वालेत गोलंदाजीसाठी. आबाजी लॉप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल, फर्स्ट सेकंड अटेम्प्ट, व्हॉट अ झेल, अप्रतिम झेल, अविश्वसनीय झेल पकडलाय, अविस्मरणीय झेल आजच्या दिवसातला. व्हॉट अ कॅच, फर्स्ट सेकंड अटेम्प्ट. पहिला अटेम्प्ट फसला, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये काय झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. अगदी पहिला अटेम्प्ट होता. बॉल हातातून निसटला, त्यानंतर मात्र अगदी सूर मारलाय आणि त्यानंतर मात्र एका हातामध्ये कॅच. व्हॉट अ कॅच. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून हा ऍक्शन रिप्ले बघू शकता. काय कॅच पकडली आहे, अप्रतिम झेल. आज हा व्हायरल होईल भाऊ. अमित मस्कर होता आणि अमित मस्करने काय कॅच पकडली आहे आणि अमित मस्करची ही कॅच भरपूर व्हायरल होईल आजच्या दिवसामध्ये. काळगाव टीम मधनं खेळतात, परंतु आज संधी प्राप्त झाली आहे टीम सुपुगडे संघाकडनं अतिरिक्त खेळाडू म्हणून खेळण्याची आणि त्यांना टीम मध्ये खऱ्या अर्थाने उतरला चांगला क्षेत्ररक्षक म्हणून. परत एक वेळा त्याच्याच दिशेने मात्र बॉल फेकी देखील चांगली पहा. वन ऑफ द बेस्ट क्षेत्ररक्षण इन टीम काळगाव अमित मस्कर. ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफ तैनात आहे तिथे, फक्त आणि फक्त एक धाव मात्र मिळेल. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवते, जाऊन पोहोचतंय 3 या धावसंख्येवरती. परत एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, कॅचचा कॉल, विकेटचं पतन. घ्या स्पीडअप घ्या थोडस. परत एक वेळा फटका फसलाय आणि अमितच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. चला मॅचला थोडीशी गती देऊया, थोडस स्पीडअप घ्या.
फुल टॉस बॉल ऑन साइड वळवण्याचा प्रयत्न, चांगला स्टॉप केलाय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. परत एक वेळा मोठ्या फटक्यासाठी गेले होते, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे, फेकी केली जाते आणि तिथे आपण पाहायला गेले तर एकच धाव. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचतोय धावफलक 5 धावा. टप्पा पडल्याने थोडासा खालती राहतोय हा बॉल, पाठीमागे चाललाय डिक्लेअर स्वरूपाची एक धाव, सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तिथे मध्ये 6 या धावसंख्येवरती. मोठ्या फटक्यासाठी गेले, थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. 6 धावांसाठी षटकार येतोय भरपूर वेळानंतर. बघा नक्की किती आहेत या संपायर. चौकार आहे, एक टप्पा घेतलाय अगदी बाउंड्री लाईन लगत. हा चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 10. लॉफ केलाय बॉलला, उंच पुरा गेलाय आणि बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑन क्लिअर करणारा मात्र हा षटकार. ओव्हरची होते समाप्ती. सागर यांचं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आता अंतिमचं महत्वाचं षटक. थोडस स्पीडअप घ्या टीम सुपुगडेवाडी. अजितचा पहिलाच बॉल फुल टॉस होता. लॉंग ऑफ तैनात आणि तिथे पहिल्याच बॉलवरती मात्र विकेटचं पतन. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे अजितने. फ्लोर फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. आबाजी जात आहेत बॉल पर्यंत. एकच धाव मात्र मिळेल, सिंगल. 17 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण, फुल टोल वसूल केलाय. 6 धावांचा षटकार. तेवीस धावा. परत एक वेळा सलगचा दुसरा
जबरदस्त फटके बाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नितीन यांच्या माध्यमातून सलगचा दुसरा मारलाय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र होतोय का बघायचं आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. शेवटच्या बॉलवरती 2 धाव आल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31. विजयासाठी मात्र 32 धावांचं लक्ष. 32 करायचे आहेत. येणारे बॉल 20 आणि 20 बॉलमध्ये 32. चला बॅटर पाठवा लगेच. वेळेचा निर्बंध आहे. बॅट्समन पाठवा. 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. टीम सुपू गुडेवाडी संघ बघा फिल्डिंग लावून झाली आहे. बॅटर अजून आलेले नाही आहेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे नियम कठोर आहेत. आबाजी आणि अतुल सलामीची प्रारंभिक जोडी 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र सज्ज झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र नितीन. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चौकार आहे हा. चौकार. येस, अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला परंतु प्रयत्नाने यश आलं नाहीये.
आणि पहिल्या बॉलवरती मात्र चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. अरे वायर बघ ना त्याची कुठं आहे आधी. तो बघ तो लाल आणि काली वायर खाली असेल बघ ना. परत एक वेळा स्वतःच्या फॉलो मध्ये स्टॉप केलाय आणि इथे विकेटचं पतन. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पिक केला बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. काठी काढली आहे, दांडी केली गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. हिट केलाय बॉलला. फलंदाज बाद. बॅट्सवर कोण आला? बॅट्सवर बॅट्समन कोण आलाय? आकाशदा. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल. परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकी केली आहे तिथे 2 धावा. ओव्हरची समाप्ती झाली. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या धावसंख्येवरती. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरुवात चांगली झाली आहे. 15 चेंडूमध्ये आता 19 करायचे आहेत. लक्ष आहे 32 धावांचं. 19 धावांची गरज 15 बॉलमध्ये. नाव काय दिसतंय रे बॉलरच्या मागे टी-शर्ट? आदित्य आलाय म्हणून स्ट्राईक वरती मात्र दुसरं षटक घेऊन. सन्मान दिलाय पहिल्याच बॉलवरती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या क्रीज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र चांगला राहिला. बघा ना कोणी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे परंतु क्रीज पर्यंत पोहोचलाय. रन कंप्लीट झाली. तो चाला ना परत. बरोबर तिकडे बघून दोन झाले बरोबर.
त्यात काय झालं माहिती काय ऍक्च्युली गेल्या महिन्यात काय झालं माहिती काय गाडीचं काम माझं निघालंय का त्यामुळे मग नाही जमलं मला द्यायला या पलून काढलेत ना डिक्लेअर केल्यावर फक्त डी करा का दोन्ही पलून आहेत का चालेल ना चालेल चालेल हो 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 चालेल चालेल ठीक आहे देतो मी भरतो मग भरतो त्याच्यामध्ये चालेल 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 मग 1000 देऊ की डायरेक्ट एकत्र देऊ आता म्हणजे 2 महिन्याचे तसं सांग मला हां हां ठीक आहे मग ठीक आहे तू सांगशील तसंच मी देईन त्याचा काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे चालेल ठीक आहे ओके ओके यावेळेस देखील आपण पाहिलं गेलं तर 2 सिंगल धाव मात्र नक्कीच येत असताना मात्र पाहायला मिळते एक धाव मात्र जरूर आली आहे टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 18 या धावसंख्येवरती आणि आता 10 बॉल आणि 14ची गरज आहे 10-14चं समीकरण 10-14चं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय दहाला 14 18 झाल्या भाऊ दादा 18 झाल्या बरोबर 18 झाल्या 18 शेवटच्या बॉलला किती आला विकेटच्या आधी डॉट बॉल होता का विकेटच्या आधी डॉट बॉल होता का विकेटच्या आधी डॉट बॉल होता हा हा मग त्यांनी सिंगल लिहिलंय भाऊ बघ लक्ष दे ना भाऊ अरे हा विकेटच्या आधी हा डॉट बॉल होता बॅटिंग वाले काय बोलत नाहीत ना तुला सोड नाही विषय बॅटिंग वाले बोलत असतात त्याचा काय संबंध नाही ऐका त्याचा काय हे नाहीये सर ऐक ना अक्षय हा ते काय म्हणतात विकेटच्या आधी हा डॉट बॉल होता किती झाले आता 1 रन कमी केल्यावर किती राहतो 17 सांगा सर 10 बॉल किती पाहिजे सांगा 10-15 10 बॉल 15ची गरज आहे आता नाही ना त्याचं म्हणणं काय विकेटच्या आधी तो डॉट बॉल आहे विकेटच्या आधी तो डॉट बॉल आहे अरे कधी कधी एक टोंगा आपण ठेवायला लागतो बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय तिथे एक धाव मात्र नक्कीच येते कुशल मॅचेस आहेत अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय एक धाव मात्र नक्कीच येईल सिंगल येते सिंगल डबलने काय होणार नाही मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल मोठे फटके मारावे लागतील हलक्या हाताने मात्र ढकलून काढण्याचा प्रयत्न एक धाव सिंगल डबलने मात्र मॅच सुरू आहे आणि जिथे आपण पाहिला तर या मॅच मध्ये समीकरण यावेळेस चांगला फटका खेळला आहे डीप मध्ये फिल्डर आहे एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न सुरू आहे विकेट डोक्यात आहे परंतु जोखीम पत्करली आणि फेकी खराब पाहायला मिळाली 2 धावा आल्यात 6 बॉल मध्ये आता 6 बॉल मध्ये आता 10 धावांची गरज आहे आता
6 चेंडू 10 ची गरज आहे. अंतिमचा बॉल आहे. पाहावं लागेल राहुल. 6 चेंडू 10. प्रत्येक वेळेला आपण पाहिलं तर हा बॉल आलाय डॉट बॉल. आता 5 बॉल 10 ची गरज. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. तिथे आपण पाहिलं टीमची धावसंख्या 23. आता येणारे बॉल मात्र शिल्लक आहेत. 5 बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा भरपूर येत आहेत आणि ह्या धावा तुम्हाला रोखायच्या आहेत. 5 बॉल 8 ना. 5 बॉल 7 पाहिजे असते. 5 बॉल 8 ची गरज आहे. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. विकेट किपर एंडकडे थ्रो केलाय. तिथे काय घडलंय पाहावं लागेल. पंचांनी मात्र बोट आकाशाकडे खेळले. दुसरी धाव महत्वाची होती परंतु क्रीज पर्यंत पोहोचलेला नाहीये. एकच धाव मात्र मिळेल. अजितला माघारी जावं लागेल. आता येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये करायचे आहेत 7 धावा. 4-7चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चला बॅटर लगेच या प्लीज. वेळेचा निर्बंध आहे. भरपूर वेळ गेला या मॅचला. अगदी पाऊण तासाच्या वर मात्र ही मॅच. चार बॉल मध्ये 7 करायचे आहेत. खोदून काढण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट मध्ये फ्लिप केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. 3 बॉल आता 6. एक मोठा फटका मॅचला कलाटणी देऊन जाईल का हे मात्र बघायचं आहे. तीन चेंडू 6ची गरज. हलक्या हाताने मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न झालाय. तिथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही थांबवलंय. आता येणारे बॉल 2 आणि 2 बॉल मध्ये करायचे आहेत 5 धावा. 2 चेंडू 5. इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तिसरी धाव कंप्लीट होईल का नाही. 2 धावेवरती समाधान मानलंय. एक बॉल आता 3 करायचे आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आणि 3 धावांची गरज आहे. चौकार येईल. 3 धावा कंप्लीट होईल की षटकार येईल हे मात्र बघायचं आहे. निलेश वरती जबाबदारी आणि तेवढीच जबाबदारी मात्र बॅटर वरती. फुलटॉस बॉल होता. एक डाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न इथे होईल का.
नाही झालाय. आणि हा सामना जिंकला अर्थातच टीम बनपुरी स्ट्रायकर संघाने आणि हाडलक बाडलक टीम सुपुगुडेवाडी टीम चांगली लढत राहिली. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात. नितीन आपण या खूप चांगली बॅटिंग केली, खूप चांगली गोलंदाजी देखील राहिली. तर या मॅचचा हिरो अर्थातच नितीन, ज्याच्या बॅटमधून षटकार चौकाराची आतिषबाजी मात्र पाहायला मिळाली. तेच ठरतायत या मॅचचे हिरो. अंपायर या आपण अंपायर जाते का जेवलेलं नाही ते लेगी ठेवा त्यांना. लेगी गणेश त्याला जाऊ दे पाहिजे. गणेश शिंदे बरोबर आले मग त्यांना म्हणून लेगी ठेव आणि गणेश त्यांना मेन राहायला सांगा. नितीन दादा या.